सागर, आजची जी घटना आहे बारामतीमध्ये, हा बारामती टेक्सटाईल पार्क आहे. या टेक्सटाईल पार्कमध्ये विविध साहित्यांचं उत्पादन केले जाते. कपडे आणि इतर साहित्यांचं उत्पादन या बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये केले जाते. आणि याच टेक्सटाईल पार्कचे जे प्रमुख आहेत खासदार सुनेत्रा पवार आहेत. आणि ज्यावेळी प्रतिभा पवार आणि रेवती सुळे या त्या ठिकाणी गेल्या असतात त्याचवेळी अचानक गेट बंद करण्यात आल्याचा आरोप प्रतिभा पवार आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर सहकाऱ्यांचं म्हणणं आहे. गेट कुणी बंद करायला लावला या संदर्भात ज्यावेळी तिथल्या सुरक्षा रक्षकाला विचारलं गेलं असता त्यांनी या बारामती टेक्सटाईल पार्कचे जे सीईओ आहेत अनिल पवार यांच्या आदेशानुसार हा गेट बंद करण्यात आल्याचं सिक्युरिटी गार्ड कडून सांगितलं जाते. आपण जर हा ऐकून हे दृश्य सगळे बघितले तर त्या दृश्यातनं प्रतिभा पवार स्वतः त्या सुरक्षा रक्षकाशी संवाद साधतायत. का नेमका गेट बंद करण्यात आलेला आहे या संदर्भात त्या विचारणा करतायत. शॉपिंग करण्यासाठी मी आणि अर्थात प्रतिभा पवार आणि रेवती सुळे या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा इतर काही कर्मचाऱ्यांना फोनाफानी करताना आपल्याला पाहायला मिळतात. यामागचं नेमकं कारण अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाहीये का हा गेट बंद करण्यात आलेला आहे. सुरक्षा रक्षक हा त्याच्याकडून जे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे, अर्थात मी माझी ड्युटी करतोय, मला कोणीतरी सांगितलेलं आहे त्यामुळे मला हा गेट बंद करावा लागला, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण हे सुरक्षा रक्षकाकडून दिलं जात आहे. मात्र जवळपास अर्धा तास आम्हाला थांबवून ठेवण्यात आल्याचं प्रतिभा पवार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांकडून सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ स्वतः प्रतिभा पवार काढतायत आणि तो व्हिडिओ सुद्धा आता सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या सगळ्या प्रकरणानंतर आता नेमकं बारामती टेक्सटाईल पार्क कडून काय स्पष्टीकरण येतं ते बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. मात्र नेमकं काय त्यांची अडवणूक करण्यात आलेली आहे, गेट का बंद करण्यात आलेला आहे हे अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाहीये. सध्या बारामतीमध्ये जी विधानसभा निवडणूक आहे त्यावरून सुद्धा मोठं रणकंदन आणि जोरदार अशी लढत आहे. अर्थात पवार विरुद्ध पवार अशीच लढत त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्याला काही या सगळ्या याची किनार आहे का हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं आहे. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आता बारामती टेक्सटाईल पार्क कडून सुद्धा स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे. सागर, नक्कीच योगेश, ज्यावेळी प्रतिभा पवार या विचारतायत की टेक्सटाईल पार्क सुरू आहे का, त्यावेळेस सुरक्षा रक्षक सांगतोय की हो सुरू आहे, मात्र मला आतून आदेश आहेत की कुठलीही गाडी सोडायची नाहीये. मग टेक्सटाईल पार्क सुरू असताना स्वतः प्रतिभा पवार त्या ठिकाणी गेले असता त्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात येतोय. अर्थात सुरक्षा रक्षकाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. ज्यावेळी प्रतिभा पवार आणि त्यांचे इतर सहकारी ज्यावेळी या संदर्भात विचारणा करतात की बारामती टेक्सटाईल पार्क सुरू आहे का, कारण बारामती टेक्सटाईल पार्क मध्ये सर्वसामान्य नागरिक सुद्धा जाऊ शकतात. इतर ज्यांना काही खरेदी करायचं असेल ते त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि खरेदी करू शकतात. हेच कारण प्रतिभा पवार यांनी दिलेलं आहे की मी या ठिकाणी शॉपिंग करण्यासाठी आलेला आहे त्यामुळे मला आतमध्ये प्रवेश मिळावा. मात्र सुरक्षा रक्षकाचं जे काही म्हणणं आहे, अर्थात या बारामती टेक्सटाईल पार्कचे जे सीईओ आहेत अनिल पवार यांचा मला फोन आला होता आणि या फोन नंतर हा गेट बंद करण्यात आल्याचं सुद्धा त्यांच्या दोघांच्या संवादातून आपल्याला स्पष्ट होताना दिसतंय. मात्र त्याने कारण दिलेलं नाहीये. मी फक्त मला जो काही आदेश आलेला आहे मी त्याचं पालन करतोय असं त्या सुरक्षा रक्षकाचं म्हणणं आहे. त्यामुळे या संदर्भात आता सीईओ जे आहेत अनिल पवार हेच कदाचित स्पष्टीकरण देऊ शकतील की नेमका गेट का बंद केला जावा, की जर बारामती टेक्सटाईल पार्क सुरू आहे मग बंद का केला, हा एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. मग या सगळ्या जे काही प्रश्न उपस्थित होतात त्याचे सगळं प्रत्युत्तर, अर्थात त्याचं जे काही म्हणणं असेल ते बारामती टेक्सटाईल पार्क कडून अगदी थोड्याच वेळात कदाचित त्याचं स्पष्टीकरण येऊ शकतं. नक्कीच योगेश, तुम्ही आपल्या सोबत राहाच तर नेमका काय प्रकार घडला ते एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या कन्या अर्थात पवारांच्या नात रेवती सुळे या शॉपिंगसाठी बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये गेल्या होत्या. शॉपिंगसाठी गेलेल्या असताना दोघींनाही गेटवर थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप केला जातोय. अर्धा तास गेटवर थांबूनही त्यांना आतमध्ये सोडण्यात आलं नसल्याचा देखील आरोप आहे. तर बारामतीमध्ये प्रतिभा पवार यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यास रोखण्यात आलेलं आहे. स्वतः प्रतिभा पवार यांनीच हा व्हिडिओ शूट केलेला आहे. यावेळी सुरक्षा रक्षक त्यांना सांगतोय की मला आतून फोन आला गेला आणि गेट बंद करण्यास सांगितलं. त्यावेळी प्रतिभा पवार या वारंवार सांगत होत्या की आतमध्ये जर का टेक्सटाईल पार्क सुरू आहे, आम्हाला शॉपिंग करण्यासाठी त्या ठिकाणी जायचं आहे, तरी देखील आम्हाला का रोखण्यात येत आहे. पुन्हा एकदा नेमकं काय घडलं ते आपण पाहतोय. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे या शॉपिंगसाठी बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये गेल्या होत्या. शॉपिंगसाठी गेलेल्या असताना दोघींनाही गेटवरच थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. अर्धा तास गेटवर थांबूनही त्यांना आतमध्ये सोडण्यात आलं नसल्याचा आरोप आहे.
तर नेमका प्रकार यावेळी काय घडला तो पुन्हा एकदा आपण पाहूया. का लावलंय? काय झालं? आम्ही पण बाहेर आतापर्यंत हा? आम्ही 15-20 मिनिटापासून वेट केलेलं आहे. पण नाही, तुम्ही का लावलं? म्हणजे आता आम्हाला बघून लावलं? नहीं, मग वो उसका उधर से फोन आया. किधर से फोन आया? किसका फोन आया? पण किसका आहे बताओ आप. वाघ सचिन वाघ कौन है सचिन वाघ? कौन है? अनिल वाघ है. अच्छा, यहाँ के सीओ है. सीईओ. लेकिन बंद है क्या अंदर सब? हाँ? अंदर चालू है कि बंद है सब? चालू है. चालू है. तो फिर क्यों बंद किया? क्यों? क्यों? अब उनको हम क्या है, हम सिक्योरिटी है. तो हम चोरी करने थोड़े आ गए हैं. अब हमको कुछ शॉपिंग करना है यहाँ. फोन हो गया, बात हो गया ना आपको. हमको शॉपिंग करना है यहाँ पे. ये जो बैग्स वाला है ना, उसके पास जाना है. उनका ऑर्डर लेने का तो बाद में उनको आप- बोलो ना हमको शॉपिंग करना है. हाँ, तो बोले ना साहब ने. हाँ, नाही ना आतापर्यंत गेट उघडं होतं. आम्ही दिसतो की लगेच lock लावलं. काय नाही. का लावलंय? काय झालं? आम्ही पण बाहेर आतापर्यंत हा? आम्ही 15-20 मिनिटापासून वेट केलेलं आहे. पण नाही, तुम्ही का लावलं? म्हणजे आता आम्हाला बघून लावलं? नहीं, मग वो उसका उधर से फोन आया. किधर से फोन आया? किसका फोन आया?